उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे। माझ्यासोबत स्वतः रवींद्र वायकर जे आहेत। सर, काय सांगणार की आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे, आपली पहिलं प्रतिक्रिया काय असते? आनंद झाला आणि त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, युतीचे सर्व ज्येष्ठ नेते या सर्वांचं मी आभार मानतो। सर, ही उमेदवारी डिक्लेअर झाल्याच्या नंतर कारण अनेक वेळा आपले हे जे आपल्यावरती जे आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि आपल्याला हे जे अजेंडा आहे हा कुठला अजेंडा आपल्याजवळ असणार आहे? आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होतात, केले जातात, मुद्दामून केले जातात, पण तुम्ही जर चांगल्या मनाने चांगल्या वृत्तीने कामं केलेली असतील, तुम्हाला कामं करताना आरोप झाला तरी योग्य काय आणि अयोग्य काय त्या दृष्टीने तुम्ही कामं केली असेल तर कुठलाही आरोप तुम्हाला शिवू शकत नाही। आरोप करू शकतात पण तो सिद्ध करू शकत नाही। तेच माझ्या बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जेव्हा करण्यात आलं, मला दिलेलं वर्क ऑर्डर कॅन्सल केली, त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये मला क्लीन चिट दिलेली आहे, त्यामुळे आरोपच राहिलेले नाही आहेत। मनसेच्या जे शालिनी ठाकरे आहेत त्यांनी सुद्धा एक आरोप केला होता की खिचडी घोटाळ्याचे जे कोणी आहेत आयात गोयात अशा लोकांचा आम्ही प्रचार करणार नाहीत। मग या आपल्या उमेदवारीमध्ये या मतदारसंघामध्ये मनसे सुद्धा आपल्यासोबत असेल का? खिचडीचा घोटाळा माझ्याकडे नव्हता। प्रामुख्याने जो आरोप झाला होता त्याचं मी उत्तर दिलं आहे आणि मनसेच्या बाबतीने शालिनीताईंनी जे काय बोलले होते त्याचं ते परिपत्रक काढून त्यांनी खंडन झालेलं आहे त्याचं, त्यामध्ये तो हा विषय इथे येतच नाही। सर, मला सांगा की आता आपण लोकसभेमध्ये जाणार आहात, नेमके आपला अजेंडा काय असणार आहे? लोकसभेमध्ये आपण कोणते प्रश्न मांडणार आहेत? मुंबई महानगरपालिका योग्य तऱ्हेने चालवल्यानंतर उत्कृष्ट नगरसेवक, आचार्य पुरस्कार, जनशक्ती पुरस्कार, त्यानंतर विधिमंडळामध्ये देखील माझा आवाज तुम्ही ऐकलेला आहे। मी काही पहिल्या बेंचवर बसणारा किंवा जे बेंच पहिला मिळेल तिथून आवाज उठवणारा एक नगरसेवक, एक आमदार होतो आणि त्याची प्रचिती तुम्हाला येते। हा मातोश्रीमध्ये तुम्ही आज बसलेला आहात, या मातोश्री देखील मी पहिल्या टर्ममध्ये बांधले। एवढी ह्या जंगलामध्ये पहिल्या टर्ममध्ये बांधण्याची दूरदृष्टी असणं हे महत्त्वाचं आहे। आता मुंबईच्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर देशाचे जे काही प्रश्न येतील त्यावेळेला तर बोलूच, पण मुंबईच्या बाबतीमध्ये मुंबईचे जे प्रश्न आहेत, मग ते फनेलचा प्रश्न असेल, एअरपोर्टच्या बाबतीत गुंफांचा माझा प्रश्न असेल, कॅनरी केव्हचा असेल, फॉरेस्टचा असेल, जे काही प्रश्न येतील ते प्रामुख्याने मांडणं आणि याच्यासाठी अनुभव असणं, सुशिक्षित असणं, बोलता येणं, बोलणं, सभागृहामध्ये त्याला महत्त्व आहे। अचूक प्रश्न करणं, त्याचं अचूक उत्तर घेणं हे मेन आहे आणि त्यामुळे ते घेण्याचा प्रयत्न तिथे मी करेन आणि लाचच्या बेंचवर जाऊन मी बसणारा नाही आहे। सर, आपली उमेदवारी आपल्याला उमेदवारी देण्याचं महत्त्वाचं प्रमुख कारण काय आहे? आपला कोणता अनुभव आहे? केलेली कामं आणि ह्या कामाच्या रूपाने वायकर हा ब्रँड झालेला आहे आणि हा ब्रँड कामाचा आहे, बाकी दुसरं कशाचं नाही। आणि त्यामुळे मला सर्व जाती धर्माची लोकं आणि मी कधी जाती धर्म कधी पाळला नाही, त्यामुळे सर्वच जाती धर्माची लोकं मला किंवा पक्षाची लोकं देखील माझ्याकडे येतात, काम करून जातात आणि मी ते त्यांचं त्या पद्धतीनेच करतो। सर, या निवडणुकीमध्ये आपल्याला आव्हान कोणाचं वाटतंय आणि आपल्याला विश्वास काय आहे? समोर जो कोणी उभा असेल त्याचं आव्हानच असतं, पण ते आव्हान तुम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून ते भरून काढायचं असतं, त्याला सामोरं जायचं असतं। नुसतं त्याला तो वाईट आहे म्हणून मला मतं द्या नाही, तर तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही किती चांगलं काम करू शकता म्हणून मला मतं द्या। मी तो वाईट आहे म्हणून त्याच्यावरती मी हॅमरिंग करणार नाही, मी माझ्या कामाच्या रूपाने पुढे जाईन। विश्वास काय वाटतो तुम्हाला? नक्कीच जिंकून येईल आणि जिंकून येऊन लोकसभेत जाईन। माननीय पंतप्रधानांचे जे विचार आहेत ते अंमलात आणण्यासाठी तिथे मी त्यांना मोदी साहेबांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना माझं नक्कीच सहकार्य असणार आहे। त्यांचं सहकार्य आम्हाला मिळून आम्ही महाराष्ट्राचं भलं करू। माझ्या कामाच्या जोरावरती ही लोकसभा मी जिंकणार आणि महाराष्ट्राचे प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडणार असा विश्वास सुद्धा रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।